चला तर मग बालमित्रांनो, इंग्रजी वर्णमाला या घटकाची तुम्ही तयारी केली असणार आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की यानंतरचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो इंग्रजी वर्णमाला या घटकावरील असणार आहे. नेहमीप्रमाणेच ही सराव चाचणी 30 गुणाची असणार आहे आणि याच्यामध्ये 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाचा असेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची अक्षरमाला किंवा वर्णमाला दिलेली असते. इंग्रजीचे अल्फाबेट्स अशा प्रकारे 5-5च्या गटामध्ये दिलेले असतात आणि यावर आधारित असणारे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. यासाठी मी एक तुम्हाला क्लू देतो की ज्यावेळेस अशा प्रकारची वर्णमाला दिली जाते त्यावेळेस तुम्ही याला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे नंबर देत चला, म्हणजे तुम्हाला यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप फायदा होईल. जसं की ए साठी 1, बी साठी 2, सी साठी 3, डी साठी 4 आणि ई साठी 5. या ठिकाणी एफ असणं अपेक्षित आहे, परंतु ही प्रिंट मिस्टेक आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ई झालेलं आहे, परंतु हे एफ आहे असं समजावे. तर डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे या पद्धतीने तुम्ही याचे क्रमांक नंबर्स याला देऊन ठेवा आणि ते तुमच्या स्मरणामध्ये राहू द्या किंवा ते तुम्हाला पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला यावरचे प्रश्न अगदी जलद रीतीनं आणि अचूक रीतीनं सोडवता येतील. ठीक आहे, तर चला आता आपण हे प्रश्न सोडवण्यास सुरुवात करूया आणि नेहमीप्रमाणेच या देखील चाचणीमध्ये कोणाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात, कोणाची जास्तीत जास्त चांगली तयारी झालेली आहे ते पाहूया. हां, ठीक आहे, चला. प्रश्न पहिला. वरील अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? बघा, वरील अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे. आता मध्यभागी, या अक्षरमालेच्या मध्यभागी प्रथमतः कोणतं अक्षर आहे ते पाहायचं आणि त्याच्या 5व्या स्थानावर आणि त्याच्या उजवीकडे 5व्या स्थानावर. बघा, तर करा थोडंसं निरीक्षण. मध्यभागी कोणतं अक्षर येतं हे माहीत करूनच ठेवा. बघा, मध्यभागी कोणतं अक्षर येतं, तर मध्यभागी एम हे अक्षर येतं आणि याच्या उजवीकडे 5वं अक्षर कोणतं आहे असं त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. बघा कोणतं येतंय, काढलं उत्तर. तर याचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 3 आर हे अक्षर याच्या उजवीकडं येत आहे. बघायचं का रे, उजवीकडे कितव्या 5व्या स्थानावर येत आहे का? बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं आर बरोबर आहे. त्याच्यामुळे 3 नंबरचा पर्याय हे याचं अचूक उत्तर झालं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न दुसरा. वरील अक्षरमालेत अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून BAT हा शब्द तयार झाला होईल? म्हणजे बॅट हा शब्द कोणत्या अक्षरांच्या क्रमांकापासून तयार होईल? बघा किती सोपं आहे. बी साठीचा किती क्रमांक आहे? 2. मग 2 या ठिकाणी पर्याय असलेलं फक्त पर्याय क्रमांक 1च आहे. बघा, म्हणजे हेच आपलं अचूक उत्तर असणार आहे. तर ए साठी बघूया. ए साठी काय असणार आहे? पहिला क्रमांक आणि टी 20व्यावरती येतं. बरोबर आहे, म्हणजे याचं अचूक उत्तर झालं. बाकीचे पर्याय देखील या ठिकाणी आपल्याला पाहण्याची गरज पडली नाही. हां, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं काय झालं, अचूक उत्तर झालं. त्यानंतर प्रश्न तिसरा. वरील अक्षरमालेत जी अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे त्याच क्रमांकाचे उजवीकडून असलेले अक्षर कोणते आहे? बघा, वरील अक्षरमालेत जी अक्षराचा डावीकडून म्हणते, डावीकडून जी अक्षराचा कोणता क्रमांक आहे? आता बघा, डावीकडून जी अक्षराचा कोणता क्रमांक आहे? हे 5 झाले, 6 आणि 7, याचा 7वा क्रमांक आहे. तर त्याच क्रमांकाचे उजवीकडील अक्षर कोणते आहे म्हणते. बघा बरं, हे 5 कोणतं येईल सांगा? करा थोडासा प्रयत्न. काढलं उत्तर? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. मी थोडीशी हिंट दिली होती. तर याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4 यस. बरोबर ना? हे 5, हे 6 आणि 7, उजवीकडून 7वं अक्षर कोणतं झालं? यस हे झालं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा. वरील अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा डावीकडून आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखाच आहे? डावीकडून आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखाच असणारा अक्षर कोणता आहे सांगा? अगदी बरोबर आहे. याचं उत्तर काढा. तर पर्याय क्रमांक 1 एम, पर्याय क्रमांक 2 एन, पर्याय क्रमांक 3 एल आणि पर्याय क्रमांक 4 ओ. काय येणार आहे? याचा अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 एम. कारण हे काय आहे? एम हे काय आहे? मधोमध आहे. उजवीकडून पण आणि डावीकडून पण आणि उजवीकडून पण मधोमध असणारा अक्षर कोणतं आहे? एम आहे. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 5वा.
बघा वरील अक्षरमालेत उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती वेळ येईल. बघा या ठिकाणी 2-3 कंडिशन्स सांगितलेले आहेत. वरील अक्षरमालेत उजवीकडून 9वे, उजवीकडून म्हणजे या बाजूकडून 9वं अक्षराच्या डावीकडील तिसरे, परत त्याच्या डावीकडील तिसरे अक्षर हे सुरुवातीपासून म्हणजे इकडून मोजल्यास किती वेळ येईल. बघा थोडासा विचार करा. यासाठी पर्याय दिला. पर्याय क्रमांक 1 13, पर्याय क्रमांक 2 15, पर्याय क्रमांक 3 14 आणि पर्याय क्रमांक 4 16. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 14 आणि अक्षर कोणतं येणार आहे यन. स्पष्टीकरण दिलं तर वेळ वाढेल. जर स्पष्टीकरणाची आवश्यकता असेल तर व्हिडिओमध्ये मला कमेंट करा, मी याचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. ठीक आहे. तर बघा आत्तापर्यंत आपण 5 प्रश्न सोडवलेत. ज्यांची 5 प्रश्न अचूक आले असतील त्यांना 10 मार्क्स 10 गुण मिळाले असतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, म्हणजे त्या देखील विद्यार्थ्यांचा चांगला सराव होईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 6वा. जी आणि ओ या अक्षराच्या क्रमांकाची बेरीज केल्यास डावीकडून कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो. बघा जी आणि ओ या अक्षराच्या आपल्याला काय करायचे, क्रमांकाची बेरीज करायची. जीचा क्रमांक किती होईल रे, हे 5 6 आणि 7 बरोबर आहे. आणि ओचा क्रमांक किती होईल, 5 1 5 5 2 5 3 15वा. 15 आणि 6 किती येणार आहे. बघा करा थोडासा प्रयत्न, फास्ट करा. आणि यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेत. बघा पर्याय क्रमांक 1 यू, पर्याय क्रमांक 2 डब्ल्यू, पर्याय क्रमांक 3 टी आणि पर्याय क्रमांक 4 व्ही. काढा उत्तर. तर याचं अचूक उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4 व्ही. हे ज्यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 7वा. बी आणि टी या अक्षरांच्या क्रमांकांचा भागाकार केल्यास कोणत्या अक्षरांचा क्रमांक मिळतो. बी आणि टी या अक्षरांच्या क्रमांकाचा बघा. मग मी सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही या अक्षरमालेला क्रमांक देऊन घ्या किंवा ते पाठ करून ठेवा, म्हणजे याचे प्रश्न आपल्याला काय होतील, अगदी जलदरीतीनं सोडवता येतील. मग बीचा क्रमांक किती येतो रे बाळांनो, बीचा क्रमांक येतो 2 आणि टीचा क्रमांक किती येतो बघा बरं, 5 1 5 5 2 5 3 15 5 4 20, म्हणजे टीचा क्रमांक किती येणार आहे रे 20 येणार आहे. मग 20 भागिले 2 किती येते उत्तर, काढा. बघा मग यासाठी पर्याय आपल्याला काय दिलेत, 1चं दिलाय जे, 2 साठी दिलाय आय, 3 साठी दिलाय के आणि 4 साठी दिलाय यल. प्रश्न आलाय ना लक्षात. या अक्षर बी आणि टी या अक्षरांच्या क्रमांकाचा भाग केल्यास कोणत्या अक्षरांचा क्रमांक मिळतो. 20 भागिले 2 10, 10व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे, 10व्या क्रमांकाचं अक्षर, काढलं उत्तर. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 जे, कारण 10व्या क्रमांकाचं अक्षर जेच आहे, बरोबर ना. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 8वा. काय प्रश्न 8वा बघा, वरील अक्षरमालेत ओ अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे. ओ अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक, डावीकडून म्हणजे या बाजूकडून आणि उजवीकडून म्हणजे या बाजूकडून, यांच्यातला फरक कितीचा आहे असं त्यांनी विचारलंय. फरक म्हणजे काय, वजाबाकी. सांगा बरं कितीचा फरक आहे. बघा पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 6. सांगा बरं कितीचा फरक येतोय तो, करा पटकन. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, यांच्यातला फरक कितीचा आहे, 4चा आहे. स्पष्टीकरण देत नाही. जर स्पष्टीकरणाची आवश्यकता असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा. ठीक आहे. त्यानंतर बघा आपला प्रश्न आहे 9वा. काय, वरील अक्षरमालिकेत मध्यभागी असलेले अक्षर आणि डावीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर यांच्या मधोमध कोणते अक्षर येते. वरील अक्षरमालिकेत मध्यभागी असलेले अक्षर, मध्यभागी, आता मध्यभागी कोणतं अक्षर होतं म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं यम. यम हे अक्षर आपल्या मध्यभागी येते, लक्षात ठेवायचं. आणि डावीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर यांच्या मधोमध, आणि डावीकडून 5व्या स्थानावर, मग ह्याच्या डावीकडून 5व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे ई, यांच्या मधोमध कोणते अक्षर येते. त्यासाठी पर्याय दिलाय बघा, 1 जी,
पर्याय 2 दिलाय एच, पर्याय 3 दिलाय पर्याय 1 दिलाय जी, पर्याय 2 दिलाय जे, पर्याय 3 दिलाय एच आणि पर्याय 4 दिलाय आय. बघा काय याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 आय. याचं जर स्पष्टीकरण दिलं या व्हिडिओमध्येच तर काय होणार आहे, आपल्या व्हिडिओची लेंथ खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला या स्पष्टीकरणाची आवश्यकता असेल तर मला प्रश्न क्रमांक आपल्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. मी तुमच्यासाठी याचे स्पष्टीकरण देखील देत जाईन. त्यानंतर बघा प्रश्न 10वा. दिलेल्या अक्षरमालिकेत जे या अक्षरापासून टी हे अक्षर कितव्या स्थानावर आहे. जे पासून टी कितव्या स्थानावर आहे म्हणतंय. जे पासून टी कितव्या स्थानावर आहे. मग आपल्याला ते मोजावं लागेल. मोजून घ्या. असं पण आपल्याला सराव असणं खूप गरजेचं आहे. बघा आणि यासाठी पर्याय काय दिलेत आपल्याला. पर्याय 1 10व्या, पर्याय 2 11व्या, पर्याय 3 9व्या आणि पर्याय 4 8व्या. कितव्या स्थानावर आहे सांगा बरं जे पासून टी. तर काढलं ना उत्तर. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 11व्या. ज्यांचं हे उत्तर बरोबर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचे 10 प्रश्न अचूक आले असतील त्यांना 20 मार्क्स मिळालेले असतील. ठीक आहे. बघूया आपण आता 11वा प्रश्न कोण अचूक आणि जलद रीतीनं सोडवतंय. बघा वरील अक्षरमालिकेतील अनुक्रमे 8वे 15वे आणि 20वे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. बघा 8वं 15वं आणि 20वं अक्षर घ्यायचं या अक्षरमालिकेतले. तर यातलं 8वं अक्षर बघा कोणतं येतंय. 8वं अक्षर बघायच्या हिशोबानं म्हणजे यच येतं आहे बरोबर ना. ही 5 6 7 आणि बरोबर आहे. एच ओ टी हा शब्द या ठिकाणी बनतो. त्यासाठी विरुद्ध असणारा शब्द विरुद्धलिंगी शब्द पहिल्यासाठी पर्याय दिलाय रेन, दुसऱ्यासाठी दिलाय आईस, तिसऱ्यासाठी दिलाय कोल्ड आणि चौथ्यासाठी दिलाय स्नो. म्हणजे वरपासून काय शब्द तयार झाला 8 व 15व्या अक्षरापासून हॉट. हॉटसाठी विरुद्धलिंगी कोणता येतो शब्द बघा ते त्याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्ड. त्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा प्रश्न 12वा. दिलेल्या अक्षरमालेतील ई आणि ओ या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. ई आणि ओ यांच्या मधोमध कोणतं अक्षर येतं आहे. बघा मग यासाठी तुम्ही ईचा आणि ओचा जर क्रमांक तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर पटकन काढता येतं. आणि यासाठी आपल्याला खाली 4 पर्याय दिलेत. बघा पर्याय क्रमांक 1 के, पर्याय क्रमांक 2 आय, पर्याय क्रमांक 3 जे आणि पर्याय क्रमांक 4 यल. बघा काय याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 जे. सोपा होता त्या तुलनेत थोडा हा प्रश्न. ज्यांचं अचूक उत्तर आलंय त्यांचं परत एकदा अभिनंदन. आणि प्रश्न 13वा. दिलेल्या अक्षरमालेतील ई ते यम ही अक्षरे उलट क्रमाने सलग 2 वेळा ओळीत लिहिली तर उजवीकडून 9वे अक्षर कोणते येईल. बघा ई ते यम ही अक्षरं उलट क्रमाने लिहायची आहेत. बघा ई कुठं आहे बाबा इथं आहे ई आणि यम कुठं आहे इथं आहे. ही अक्षरं काय करायची उलट क्रमानं सलग 2 वेळा लिहायची. म्हणजे यम यल के जे आय असं काय करायचं आपण ईपर्यंत 2 वेळा लिहायचं. असं सलग 2 वेळा लिहायचं. आणि त्यानंतर जी नवीन अक्षरमाला तयार होते वर्णमाला तयार होते त्यातील ते काय म्हणतायत की 2 वेळा लिहिली तर उजवीकडून 9वे अक्षर कोणते येईल. मग त्यासाठी तुम्हाला वर्णमाला 2 वेळा लिहावी लागेल. मग आत्तापर्यंत तुम्ही 1 वेळा लिहिली असेल अजून 1 वेळा पटकन लिहा आणि मग उजवीकडून 9वं अक्षर सांगा. आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला खाली 4 पर्याय दिलेत. 1 साठी यम, 2 साठी के, 3 साठी आय आणि 4 साठी जे. बघा काय आपलं अचूक उत्तर करा लवकर. तर बघा 13व्याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 यम. ज्यांचं अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. असं तुमचा थोडासा अधिकाधिक सराव करा. बघा त्यानंतर प्रश्न 14वा. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून दुसऱ्या व तिसऱ्या गटांची अदलाबदल केल्यास नव्या अक्षरमालेतील उजवीकडून 17व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. बघा डावीकडून दुसऱ्या व तिसऱ्या गटाची अदलाबदल करायची. दुसरा गट मग दुसरा गट कोणता या अक्षरमालेतील
बघा हा आहे दुसरा गट हां, FGHIJ. तिसरा गट कोणता आहे, KLMNO. यांची अदलाबदल करायची, म्हणजे याला इकडं आणि याला इकडं करायचं आहे. आणि त्या केल्यानंतर ते काय म्हणतायत परत उजवीकडून 17वे, म्हणजे उजवीकडून म्हणजे इकडून 17वे अक्षर. 5 1 5 5 2 10 5 3 15. आता हा इकडे गेलाय गट बघा, तर ते कोणतं अक्षर येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा. आणि त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक 1 H, पर्याय क्रमांक 2 Q, पर्याय क्रमांक 3 N आणि पर्याय क्रमांक 4 R. बघा सोपं आहे बघा. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 N. ठीक आहे. त्यानंतर बघा आपला प्रश्न 15वा आणि शेवटचा बघा. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 14व्या अक्षराच्या डावीकडील 6वे अक्षर कोणते? काय म्हणतंय, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 14वं, उजवीकडून म्हणजे या बाजूकडून कितवं अक्षर, 14वं, आणि परत त्या अक्षराच्या डावीकडील 6वे अक्षर कोणते? तर बघा यासाठी पर्याय क्रमांक 1 F, पर्याय क्रमांक 2 Q, पर्याय क्रमांक 3 G आणि पर्याय क्रमांक 4 R. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 F. ज्यांचं हे अचूक उत्तर आले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांची हे अचूक उत्तर, ज्यांची 15ची 15 अचूक उत्तरं आलेली आहेत त्यांना 30 मार्क्स मिळालेले आहेत, त्या देखील विद्यार्थी मित्रांचं खूप खूप अभिनंदन. आणि आत्तापर्यंत हा आपला आजचा 14वा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलला उपलब्ध आहेत. ते व्हिडिओ वारंवार पहा, म्हणजे तुमचा अधिकाधिक सराव होईल आणि येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आता पुढे मराठीचा जोडशब्द या घटकावरील व्हिडिओ पाहणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.